भारत पाकिस्तान युद्धविराम जो आहे तो आता पाहायला मिळतोय. अमेरिकेने या संदर्भामध्ये मध्यस्थी केली. हे बघ, कुठलंही युद्ध हे कधीतरी थांबत असतं, परंतु ते योग्य वेळ जर थांबला तर दोन्ही कडच्या लोकांचा फायदा असतो. ठीक आहे, अमेरिकेनं सुरुवातीला सांगितलं की आमचं काम नाही, परंतु नंतर त्याने जेव्हा पाहिलं की व्याप्ती वाढत चाललेली आहे युद्धाची, खरं म्हणजे अघोषित युद्धच होतं. आणि मग अमेरिकेनं जे आहे दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला. त्यातून युद्धविराम सुद्धा झाला म्हणून दोघांनी सांगितलं. अगोदर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, मग पाकिस्तानकडून आलं, मग आपल्याकडून आलं, आणि नंतर परत पाहिलं तर 1-2 तासानंतर परत द्रोण अमुक तमुक काय ते सुरू झालं परत. म्हटलं हे थांबते की नाही. परंतु आता एक आहे की सकाळपासून आता काही अशा काही गोष्टी घडलेल्या नाहीये, सगळी शांतता असं लक्षात येत आहे. म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा एक चॅनलवर तर असे आहे की शाळा वगैरे उघडत आहेत म्हणून. तर आनंद आहे की जर थांबत असेल तर ठीक आहे, आनंद आहे. कारण हाच पैसा जो आहे शेवटी जे आहे, कोणी आपला अभिमान आपला सत्व जे आहे विसरून कोणी काय करत नाही. आमच्या लोकांमुळे तुम्ही ज्या चर्चेने जे आहे हा दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला जो आहे माझ्या मते भारतानं पुरेपूर आपल्या सैन्याने घेतलेला आहे. आता एवढंच आहे की आता थांबत असेल योग्य वेळेला, आणि आज सकाळपासून तर काही अडचण निर्माण झालेली दिसत नाही, तर आनंद आहे. पाकिस्तान हा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. तो काहीतरी कारण सांगतो की POKचे लोक आहे, पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधले लोक आहे, आमचा संबंध नाही. कधी सांगता हो, कधी सांगतात नाही. परंतु त्यांना आपण जो काही धडा द्यायचा आहे तो फार चांगल्या प्रकारे धडा आता म्हणालेला आहे. मला असं वाटतं लवकर त्याच्या म्हणजे नजीकच्या काळात ते काही कुरापती काढतील असं मला तरी काय वाटत नाही. पण कुरापती काढणारे बरेच आतंकवादी हे ठार झालेले दिसत आहेत. त्यांचे जे म्होरके ज्याला आपण म्हणतो ते बरेचसे जे आहेत त्याच्यामध्ये संपलेले दिसत आहेत. तर आता ते बघूया, आणि थांबलं असेल तर मग बाकीच्या ज्या सगळ्या ज्या आपलं विशेषतः असं आहे की पाकिस्तान त्या अगोदर बुडालेला देश आहे, डुबलेला, त्याचं काय नुकसान होणार. पण आपला देश जो आहे हा अतिशय वेगानं पुढे जातो आहे. त्यावेळेला या अशा गोष्टी ज्या आहेत या कधी कधी आपल्याला मग थांबावं लागतं, त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं, खर्च करावा लागतो. ते थांबत असेल तर उत्तम आहे. आणि आपल्याला जो काही बदला घ्यायचा आहे तो बदला या सिंदूर ऑपरेशनने घेतलेला आहे. शरद पवारांनी एका इंग्रजी त्यांनी निर्णय घ्यावा ना, तो निर्णय त्यांनी घ्यावा. त्यांचे जर लोक तो गट जर म्हणत असेल तर त्यांनी निर्णय त्यांनी घ्यायचा ना. पुढे ते असं देखील या मुलाखतीत म्हणाले, जर सुप्रिया सुळे यांना केंद्रात जायचं असेल मंत्रिपद सत्तेत तर तो त्यांनी निर्णय त्यांचा स्वतःचा. ठीक आहे, मी ऐकलं ना असं काय ते म्हणाले. तर हे पुढचं जे तुम्ही आता सांगितलं ते काय मी ऐकलेलं नाही कुठे ते छापून सुद्धा आलेलं. आणि मला कृपया जे काही झालंय खरोखरच तेच मला प्रश्न विचारत चला. तर मी सुद्धा खूप वर्तमानपत्र वाचत असतो. एखाद्या वर्तमानपत्रातून माझी एखादी गोष्ट चुकीची आहे, तुम्ही जे म्हणताय असं कुठे पवार साहेबांचं स्टेटमेंट मला दिसलेलं नाही. असेल तर दाखवा मला स्टेटमेंट, बोलतो त्याच्यावर. हे त्यांनी म्हटलेलं आहे की सुप्रिया आणि अजित पवार ठरवतील काय करायचं. इथपर्यंत त्याच्यानंतर काय स्टेटमेंट आलं तर दाखव मला. झालं असं काय तिथे तिला मंत्री व्हायचं असेल तर तिने जावं असं बोलले. सत्तेत जायचं असेल तुम्हीच काहीतरी आपलं लावून बोलू नका प्लीज. डोंट डू इट लाईक दॅट, अदरवाइज आय विल नॉट आन्सर यू एनी टाइम. बोला. संजय राऊतांनी या सर्व युद्धजन्य परिस्थितीवर एक भाष्य केलंय की अमेरिकेने संजय राऊतांनी की अमेरिकेने हस्तक्षेप करणं हे कोणत्या अधिकारामध्ये बसतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला. आता तो अधिकार जो आहे अमेरिकेनं प्राप्तच केलेला आहे. ती मोठी प्रबळ शक्ती आहे
या जगातली मोठी शक्ती आहे ती, हे आपण मान्यच केलेलं आहे. आपली महाशक्ती म्हणून आपण उदयास येतो आहोत, परंतु जगातल्या ज्या काही महाशक्ती आहेत त्याच्यामध्ये ही प्रथम महाशक्ती आहे का अमेरिका. त्याच्यामुळे पाकिस्तानला सुद्धा त्यांचं ऐकावं लागतं, आपणही त्यांचं ऐकतो. आणि बाकीचं जे आहे, लढाई जर अंतिम टोकाला पोहोचले तर काय काय होऊ शकतं याचा विचार संजय राऊतना नसेल असं मला वाटत नाही. त्यांना सगळी गोष्टींची माहिती आहे की शेवटी काय होईल, शेवट काय त्याचा. मग कोणी जर थांबलं तर काय शेवट. 72च्या लढाईमध्ये इंदिरा गांधींनी हे युद्धामध्ये कोसो मैल दूर असलेल्या देशाने आमच्यामध्ये बोलू नये, हस्तक्षेप करू नये असं इंदिरा गांधींनी म्हटलं होतं. आपला देखील मोठा किंवा आपण बरोबर आहे. त्यावेळेला इंदिरा गांधींनी जे आहे, आता सुद्धा आपले जे आहेत काही मंत्री म्हणा किंवा काही सचिव म्हणा, यांनी इतर देशांशी चर्चा केलेली होती की असं होतं. त्यावेळेला सुद्धा 71 साली ज्या वेळेला मुजीबुर रहमान हे सत्तेवर येत असताना म्हणजे निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली पाकिस्तानच्या सैन्यातर्फे. आणि मग तिथून जे आहे तिथल्या लोकांना ते मुक्ती फौज वगैरे निर्माण झाले बांगलादेशमध्ये, आणि त्यांच्यावर त्या लढाया काही सुरू झाल्या. त्यातून अनेक बांगलादेशातले लोक देश आपल्या आले, अनेक म्हणजे किती कोट्यावधी लोक. आणि मग इंदिरा गांधींनी सगळ्या जगाला सांगितलं मी काय करू, हे कोट्यावधी लोक जर आलेत माझ्याकडे इकडे तर त्यांचं राहण्याच्या जेवणाचं आम्ही काय करू शकतो, आमचा देश अडचणीत येईल, काहीतरी करा. अनेकांनी त्यांना सपोर्ट केला, काही लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं काय. आणि विशेषतः म्हणजे जेव्हा लढाई सुरू झाली तेव्हा अमेरिकेचं जे काय आहे 7वं आरमार ते सुद्धा तिकडे कलकत्त्याजवळ त्यांनी आणलं. पण त्याचबरोबर रशियाबरोबर आपला समझोता होता, रशियन पाणबुड्या, आणि ते सुद्धा त्याच्या पाठोपाठ तिकडे आले. तर मग त्यांनी त्या ठणकावून सांगितलं की मी जेव्हा तुमच्याकडे सगळ्यांकडे आले आणि सांगितलं की हे थांबवा, आमच्याकडे जे येणं आहे ते, आणि आता ते तुम्ही करत नसाल आणि माझा देश अडचणीत येत असेल तर आता कोणी मध्ये येऊ नका. पण त्यांनी सुद्धा योग्य वेळेला युद्धविराम केला, लक्षात घ्या. बांगलादेश तोडला, 99,000 सैनिक नियाजीच्या अंडर ते जगजित सिंग होते त्यांच्याकडे शरण आले. 99,000 सैनिकांना कैद केलं, त्यांनी शस्त्र खाली ठेवले, त्यांनी युद्धविराम केला, मग सगळं थांबलं. नंतर ते पुढच्या ज्या सिमला करारामध्ये त्यांना सोडलं वगैरे हा पुढचा भाग आहे. परंतु आता सुद्धा त्यावेळेला सुद्धा युद्धविराम करावाच लागला, केला. एक विशिष्ट ध्येय साध्य झाल्यानंतर त्यांनी केला. आता सुद्धा एक विशिष्ट ध्येय साध्य झाल्यानंतर अमेरिका सांगते त्याप्रमाणे आपण युद्धविरामाला मान्यता दिली. यात ओवीसींनी पण बाहेरचे देश हे आपल्याला युद्ध थांबवण्यासाठी सांगतील आणि मग आपण युद्ध थांबवायचं, तर असं न करता आपण स्वतःचा निर्णय घेऊ शकत होतो ना, असं देखील ओवीसी म्हणतात. म्हणण्यात काय अर्थ नाही. असं आहे की सगळ्या देश आपल्याला सुद्धा सगळ्या देशांकडून मदत घ्यावी लागते. कोणाकडून तेल घ्यावं लागतं, कोणाकडून शस्त्र घ्यावे लागतात, कोणाकडून इतर सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. आणि आता सुद्धा आपण अनेक शस्त्र वापरतो, की रशिया इकडचे तिकडचे शस्त्र आहेत की नाही. मग अशा वेळेला जरी असे सगळे बाहेरचे देश कोणी सांगत असतील तर ऐकावं लागतं. आज सुद्धा तेल आपल्याला अनेक देशांकडून घ्यावंच लागतंय. त्यामुळे जे आहे हे सगळं जे आहे जागतिक स्तरावर एकमेकाचं ऐकतात. तर काही वेळेला युक्रेन रशिया सांगून सुद्धा ऐकत नाही, तो भाग वेगळा आहे. पण आपल्या बाबतीमध्ये आपल्याला ऐकावं लागतं. एवढं काय आपला स्वयंपूर्ण आपला देश अजूनही झालेला नाहीये, एक लक्षात घ्या. आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत, आस्ते आस्ते आपण पुढे येतो आहोत, पण स्वयंपूर्ण नाही ना कोणीच. मध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना शिंदे गटाकडून. हे बा, कोणी काही जरी केलं तरी हे जे यश आहे ते आपल्या लढणाऱ्या सैनिकांचं यश आहे. त्याच्यामध्ये
ज्यांनी युद्धाचे आखाडे बांधले, युद्धाचे प्लान्स तयार केले, त्यांचं हे यश आहे. बाकी आता कोणी किती जरी केलं तरी करावं त्याने, आमचा विरोध नाही. दुनिया सब जानती है. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. तेच आता 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 हे असे जेव्हा प्रश्न उभे राहतात त्यावेळेला आपल्याला साहजिकच त्या प्रश्न, हे प्रश्न आपल्या फक्त राज्यात आहेत का, देशभरामध्ये आणि वेगवेगळे प्रश्न असतात. आणि मग युद्ध जर सुरू असेल ते सगळे प्रश्न जे आहेत मागे पडतात. आता युद्ध थांबलेलं आहे. अवकाळी पावसामुळे ज्यांचं नुकसान झालंय त्यांची पंचनामे वगैरे सुरू झालेले आहे. त्याच्यामुळे आता राज्य सरकार, भारत सरकारला सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे लक्ष निश्चितपणे देता येणार आहे. राज ठाकरे या युद्धांवरती पण ज्या भारतामध्ये अशा पद्धतीने दहशतवादी आहेत त्यांना शोधलं पाहिजे. युद्ध नंतरच्या वेळेस पण बघतील, पण मधले जे दहशतवादी आहेत, जे राज्याचे भारताचे प्रश्न ते आधी सोडवले गेले पाहिजे. बरं, हे त्यांचं मत आहे. आणि दिल्लीमध्ये बसलेले जे आहेत मोठमोठे जनरल्स बसलेले आहेत, परराष्ट्र खात्याचे लोक बसलेले आहे, सरकार बसलेले आहे. त्यांनी काहीतरी आखाडे बांधलेच असतील. आणि ज्यावेळेला पहलगाममध्ये 26 महिलांचं जे आमच्या भगिनीचं कुंकू पुसलं गेलं आणि एक त्याच्यामध्ये परत मुस्लिम जो आहे तिथे घोडेवाला त्याने जे आहे आपला प्राणपणाला लावलंय, त्यानंतर अख्ख्या देशातून काय आवाज उठला होता, बदला घ्या, हाच आवाज उठला होता. त्यावेळेला कोण ऐकणार होतं का, नाही अगोदर देशातलं संपवा मग तिकडे जा. बदला सगळ्या देशाची मागणी होती आणि त्याप्रमाणे तो बदला घेतला.